Welcome once again, students. Now let us move on to the next uses of big data. Number 4, banking, finance and trading. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग म्हणजेच बँकिंग माहीत आहे तुम्हाला, बँक्स, फायनान्स, आर्थिक संस्था, ट्रेडिंग म्हणजे व्यापार. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. म्हणजे हा जो डेटा आलेला असतो त्याचं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाच्या आधाराने इन्व्हेस्टमेंट पॅटर्न म्हणजे लोक पैसा कसा बचत करतात किंवा कसा पैशाची गुंतवणूक लोकांच्याकडून कशी केली जाते याचा अभ्यास आपल्याला यातून करता येतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड the banks and finance companies to come with suitable plans. आणि मग या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर एक अंतर्दृष्टी मिळते, एक विजन मिळतं बँकांना किंवा या फायनान्स किंवा ट्रेडिंग कंपन्यांना की कशा पद्धतीनं ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला आकर्षित करणारे प्लॅन्स, आकर्षित करणारे योजना कशा तयार करायच्या किंवा कशा बनवायच्या या संबंधीचं मार्गदर्शन या सगळ्या डेटामधून मिळतं. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. लक्षात घ्या, हा जो काय ही जी मोठी इन्फॉर्मेशन मिळते, विपुल व्यापक अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळते, त्यातून आपण समर्थ म्हणतो. कशाकरता? स्मूथ फंक्शनिंग. अगदी कोणत्याही पद्धतीचा अडथळा न येता आपली कार्यपद्धती अतिशय उत्कृष्टपणे चालू शकते, आपण कार्यक्षम त्या बाबतीत बनतो. हे जे एजन्सीज आहेत आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे बँकिंग, फायनान्स किंवा ट्रेडिंगच्या, या अगदी व्यवस्थितरित्या कोणताही अडथळा न येता अगदी कार्यक्षमपणे कार्यरत राहू शकतात. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड fraud detection, archival of audit trails, etc. हे ज्या बँकिंग आणि फायनान्स सेक्शन्स आहेत, सेक्टर आहेत, क्षेत्र आहेत, यामध्ये फ्रॉड्स असतात. लक्षात घ्या, म्हणजे ज्याला आपण सायबर क्राईम्स म्हणतो, सायबर गुन्हेगारी, अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून हा गुन्हा केलेला असतो. गुन्हा करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष जसं दरोडेखोर घर फोडायचं असेल त्या घरापर्यंत जातो, तर तसं या ठिकाणी जायची काही गरज नाही. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी गुन्हा करायचा आहे त्या ठिकाणचा आणि तुमचा काडीचाही संबंध नसतो. लक्षात घ्या, तुम्ही कुठेतरी एखाद्या परदेशातील ठिकाणावरून भारतातील एखाद्या ठिकाणावर सायबर क्राईम किंवा सायबर अटॅक करू शकता, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले. असे सायबर क्राईम्सना थांबवणं, आपल्याकडे जे ATM कार्ड्स असतात ज्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये काही घोटाळे होतात, त्यांना थोपवणं, त्यांचा शोध लावणं, अशा ह्याच्या सगळ्या ऑडिटचं असतं. आपलं जे जुनं ऑडिट आहे त्याच्या संदर्भातील काही घडामोडी आपल्याला पाहिजे असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला या बिग डेटामधून उपलब्ध होतात. आणि आपली बँकिंग क्षेत्र, फायनान्स सेक्टर जास्त सुरक्षित करता येतं हे आपल्याला यातून लक्षात येतं. बाय अनलायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. लक्षात घ्या, जे बँकेचे जुने कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या माहितीतून, त्यांच्या भूतकाळातील माहितीतून, त्याचबरोबरीनं की ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे सायबर अटॅक. लक्षात घ्या, कशा पद्धतीनं सायबर अटॅक होत असतात त्याच्या अगोदर झालेले आहेत. पासवर्ड, लक्षात घ्या, तुमचे जे पासवर्ड माहीत आहे तुम्हाला, एक विशिष्ट अशा पद्धतीची अंकांची जुळणी, अंक, अक्षर आणि चिन्हांची जुळणी करून तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करावा लागतो. बँकेचा ATM पिन
तर 4च अंकी असतो, लक्षात घ्या. परंतु तुम्ही फेसबुक वापरत असाल, गुगल अकाउंट वापरत असाल, ट्विटर अकाउंट वापरत असाल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी वापरत असाल, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी असतील किंवा तुमच्या खरेदीसाठी असतील, हे जे पासवर्ड्स असतात त्या पासवर्डच्या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे. कारण त्यातूनच बँकेवर मोठ्या प्रमाणावर जे सायबर अटॅक्स होत असतात, हा जो इंटरनेटच्या माध्यमातून हल्ला केला जातो, ते हे पासवर्ड त्या ठिकाणी प्राप्त करून हे सगळं केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय करता येतं, थोपवता येतं. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. लक्षात घ्या, सायबर क्राईम्ससाठी या डेटाचा, या माहितीचा उपयोग होतोच. परंतु काही वेळेला काय होतं की आपण जे ट्रान्झॅक्शन्स करतो, म्हणजेच जी देवघेव करतो ऑनलाईन बँकिंगच्या क्षेत्रामध्ये, ज्याला नेट बँकिंग म्हटलं जातं, म्हणजे मोबाईल ॲपच्या माध्यमातून असतील, कम्प्युटर माध्यमातून असतील, त्या बँकेच्या वेबसाईटवरून आपण वरून जे काय गोष्टी करत असतो, लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन करत असतो. समजा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवत असतो, काही वेळेला अनावधानानं नंबर चुकतो, पैसे चुकीच्या ठिकाणी जातात. तर ते या सगळ्या गोष्टींना अटकाव करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी या बिग डेटामधून आपल्याला या माहितीतून शक्य होतं, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आणि मग कोणत्या प्रकारचा हल्ला होऊ शकतो याची एक माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे आपले जे ट्रान्झॅक्शन्स असतात, सर्व्हर असतो, प्रत्येक बँकेचा एक सर्व्हर असतो. तो सर्व्हर आपल्याला, आपण ज्यावेळेला त्या बँकेच्या ऑनलाईन किंवा वेबसाईटला भेट द्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या सर्व्हरच्या माध्यमातून आपण तिथं पोहोचतो आणि त्याचा आधार घेऊनच आपण ट्रान्झॅक्शन्स करतो. तर हे सगळं आपल्याला काय करता येतं, व्यवस्थितरित्या जी अगोदर मिळालेली माहिती आहे, जो डेटा आहे, त्या डेटाच्या माध्यमातून करता येतं. The Securities Exchange Commission (SEC) is using big data to monitor financial market for possible illegal trades and suspicious activities. लक्षात घ्या, हे SEC जे आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, हे या डेटाच्या माध्यमातून हे ज्या आर्थिक क्षेत्र आहे, आर्थिक मार्केट जे आहे, लक्षात घ्या, व्यापार आहे, यामध्ये काही गैरप्रकार होत आहेत का, काही संशयकर कृती होत आहेत का, याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी या डेटाचा आपल्याला उपयोग होतो. या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशननं त्याचा वापर केलेला लक्षात घ्या. आणि निर्धोक कोणत्याही प्रकारची सस्पिशियस ॲक्टिव्हिटी न होता, बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी न होता, व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवहार व्हावा, ही त्यांची भूमिका असते. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. सतत बघितलं आपण, योग्य त्या पद्धतीने त्याचं विश्लेषण जर केलं तर या ठिकाणी काय होतं, त्याचा या बँकिंग क्षेत्राला किंवा या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनला फायदा होतो, असं आपल्या लक्षात येतं. आणि आपल्याकडचं जे फिनान्शियल मार्केट आहे, ते फिनान्शियल मार्केट कुठल्याही फ्रॉडशिवाय, जे पॉसिबल फ्रॉड्स असतात, जे काही गैरप्रकार असतात, ते थोपवून धरून व्यवस्थितरित्या फंक्शन करतं, काम करतं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. लक्षात घ्या, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हा जो प्रकार आहे, यामध्ये या बिग डेटाचा फारच मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे. कसा, हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. लक्षात घ्या, ही जी बिग डेटाची अल्गोरिदम्स आहे, लक्षात घ्या, नियमबद्धता, या नियमबद्धतेतून आपण ट्रेडिंग डिसिजन्स म्हणजे व्यापारातील जे काही निर्णय आहेत
ते अचूक निर्णय आपण घेऊ शकतो. आणि त्यासाठी या बिग डेटा किंवा बिग इन्फॉर्मेशनचा विपुल अशा पद्धतीने हे जे काय डेटा मिळालेला आहे, माहिती मिळालेली आहे, त्याचा वापर होतो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की आजच्या काळामध्ये द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग्स म्हणजे समभाग जे विक्री करणारे असतात, हे जे शेअर्स वगैरे विक्री करत असतात, यांना जो डेटा मिळालेला असतो त्या नियमबद्ध मिळालेल्या डेटामधून की अकाउंट सिग्नल्स ऑफ सोशल मीडिया नेटवर्क्स म्हणजे सोशल मीडिया नेटवर्क्स जे असतात, माहिती आहे तुम्हाला, ट्विटर असेल, फेसबुक वगैरे सारखे, किंवा ज्या न्यूज वेबसाईट्स असतात, याच्या माध्यमातून कसं विक्री करायची, कोणते खरेदी करायचं, याचा निर्णय आपण काही सेकंदात घेऊ शकतो. लक्षात घ्या, बाजाराचा जो काय म्हणजे शेअर बाजार जो असेल त्या शेअर बाजाराचा कल आपल्याला लगेच लक्षात येतो. यासाठी या बिग डेटाचा आपल्याला उपयोग होतो. आता यानंतर येतं स्पोर्ट्स, म्हणजे खेळामध्ये पण या डेटाचा आपण मोठ्या प्रमाणावर उपयोग करू शकतो. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, ज्यावेळेला आपण एखादी क्रिकेट मॅच बघत असतो, वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. आपल्याला मॅच दाखवत असताना बरोबर वेगवेगळ्या स्लाईड्सच्या माध्यमातून काही परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स म्हणजे क्रमवारी काय दाखवले जाते, संयोजन दाखवलं जातं. आपल्याला ती मॅच बघत असताना हे सगळं स्टॅटिस्टिक्स, संख्याशास्त्र, आपल्याला त्याचं जे विश्लेषण आहे ते दाखवलं जातं. म्हणजे बघा, आता तुम्ही जर क्रिकेट मॅच बघत असाल, आता IPL सुरू आहे, हे क्रिकेट मॅच बघत असताना तुमच्या लक्षात येईल की पहिल्या ओव्हरमध्ये किती रन्स निघालेले आहेत, याचा एक आधार घेऊन 20 ओव्हरची ही जी मॅच आहे 2020, यामध्ये साधारण 20 ओव्हरमध्ये त्याच पद्धतीनं जर ते खेळत गेले तर त्याच रेटनं किती रन्स काढू शकतील. म्हणजे बॉलला समजा 6 रन्स त्यांनी काढलेले असते एका ओव्हरला, तर तिथं 6च्या पद्धतीनं किती रन्स निघू शकतील, तर 6 दोन्ही 12 म्हणजे 120 निघू शकतील. समजा 8 नसेल, समजा ओव्हरला 8चं ॲव्हरेज जर ठरलं तर ते किती निघेल. अशा पद्धतीनं आपल्याला एक पॉसिबल स्कोअर आपल्याला त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलेला दिसतो. मॅच जिंकण्याची जी क्षमता आहे, ती मॅच जिंकण्याची क्षमतेचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं दिसतं. असं बऱ्याचशा स्टॅटिस्टिकल अनालिसिस ज्याला म्हटलं जातं, संख्याशास्त्रीय अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला केलेलं दिसतं. अ gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. लक्षात घ्या, पूर्वी खेळाडू हा खेळ खेळत असे, लक्षात घ्या, पण ज्या पद्धतीनं आपण हा जो खेळ आहे, हे ज्या मॅचेस आहेत, त्याचं रेकॉर्ड केलं जातं. लक्षात घ्या, म्हणजे त्याचे व्हिडिओ कॅसेट्स रेकॉर्ड केल्या जातात, त्याचा अभ्यास केला जातो. ट्रेनिंग सेशन्स जी घेतलेली असतात, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग घेत असता त्या ट्रेनिंगचं सुद्धा रेकॉर्डिंग केलं जातं. आणि मग तुमच्यामध्ये काय कमतरता आहे, त्याच्यावर कसं ओव्हरकम करता येईल. त्यानंतर वर्कआउट्स, लक्षात घ्या, जर एखादा आपल्याला कुस्तीमधलं जर पारितोषिक मिळवायचं असेल तर आपल्यासमोर कोण व्यक्ती येऊ शकते पॉसिबल, त्या व्यक्तीच्या मधल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आणि कमकुवत गोष्टी कोणत्या, लक्षात घ्या. खेळत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की मार्ग काढावा लागतो. तुम्ही ते दंगल चित्रपट बघितलेला असेल, त्या दंगल चित्रपटमध्ये त्या मुलीनं ज्यावेळेला ते पारितोषिक मिळालं, त्याच्या अगोदर त्याच्या वडिलांनी, त्या मुलीच्या वडिलांनी त्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या व्हिडिओज ज्या आहेत, खेळाच्या व्हिडिओज आहेत, त्या सगळ्या बघितलेल्या होत्या आणि तिचे वीक पॉईंट्स शोधलेले होते आणि ते बरोबर त्यांनी त्याच्यावर बरोबर अभ्यास केलेला होता. तशा पद्धतीच्या चाली खेळलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ती मुलगी जिंकलेली होती. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे शक्य करता येतं. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन
टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ दी अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. लक्षात घ्या, जो खेळाडू असतो तो खेळाडू त्याच्या परफॉर्मन्समध्ये म्हणजे त्याची जी काही खेळण्याची कुवत आहे त्या कुवतीमध्ये बदल करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, अगदी स्वतःच्यासुद्धा अभ्यास करून, स्वतःच्या चुकांचा अभ्यास करून त्या चुका तो बाजूला सरून चांगल्या खेळाडू होऊ शकतो. हे फक्त याच ठिकाणी तर वर्ल्ड वाईड चालतं, जागतिक पातळीवर चालतं. लक्षात घ्या. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि यातून वैयक्तिक फायदा तर होतोच. लक्षात घ्या, परफॉर्मन्स बदलतोच, सुधारतो एखाद्या व्यक्तीचा. अर्थातच अशा प्रत्येक खेळाडूंचा जर सुधारणा झाली तर त्यातून त्या टीमलाच त्याचा फायदा होतो असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे हा जो डेटा आहे, ही जी माहिती आहे, ती माहितीचा उपयोग करून वैयक्तिक पातळीवर मदत होत असताना सांघिक पातळीवर पण त्याचा उपयोग होतो. द सेन्सर एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. लक्षात या, अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात येतात. म्हणजे जर एखादा रनर असेल, तो रनर कशा पद्धतीनं त्याची पावलं उचलतो, कशी जमिनीवर टेकतो, किती सेकंद टेकतो, कसा पाय परत उचलतो, त्याच्या पायाच्या मुवमेंट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येतात. लक्षात घ्या, एम्बेडेड म्हणजे काय, फिक्स्ड, पक्क्या पद्धतीनं आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स इट्सेट्रा. लक्षात घ्या, वेदर काय आहे, फील्ड कंडिशन काय आहे. म्हणजे क्रिकेटची मॅच असताना अगोदर दाखवलं जातं बघा, वेदर रिपोर्ट दाखवला जातो. वेदर रिपोर्टवरून आपल्याला ठरवलं येतं की बाबा मॅच होणार आहे की नाही. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी सगळ्या माहीत करून घ्याव्या लागतात. वेदर झालं आणि फील्ड कंडिशन लक्षात घ्या, म्हणजे त्या ठिकाणची फील्ड कंडिशन कशी आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपण जर गेलो तर काही ठिकाणी ग्राउंड छोटं असतं, म्हणजे बॅट्समन जो काय खेळत असतो त्याच्यापासून मैदानाचा जो गोल असतो तो जवळ असतो, काही वेळेला तो लांब असतो, आणि त्यातून मग रन्स किती होणार वगैरे या सगळ्या गोष्टी ठरत असतात. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, वैयक्तिक कामगिरी कशा पद्धतीनं होणार हे पण आपल्याला ठरवता येतं. असं सगळं या खेळामध्ये सुद्धा या बिग डेटाचा आपल्याला वापर करता येतो. व्हिडिओ अनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक पद्धतीनं इन डिटेल्ड मॅनर आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकता येतात. वैयक्तिक पातळीवर शिकता येतात, सांघिक पातळीवर शिकता येतात, आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. आता या लेसनमधील शेवटचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.